आंब्याचा सीझन सुरू आहे. मंडळी, तुम्ही कधी रव्यामध्ये आंबा घालून हा पदार्थ बनवला आहे का? 100% खात्री देऊन सांगते, अजिबात बनवला नसेल. आजची ही रेसिपी बघितली ना तर तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही. चवीला इतका छान आहे, शिवाय लहान मुलांच्या आवडीचा सुद्धा आहे. नक्की बनवून बघा. यासाठी मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी रवा घालायचा. रवा कोणताही घेऊ शकता, जाडा बारीक कोणताही घेतला तरी चालेल. अर्धी वाटी इथे मी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी सारख्याच वाटीने साखर घातली आहे. 1 चमचा वेलची पावडर घालायची आणि झाकण लावून मिक्सरला फिरवून घ्यायचं. एकदम बारीक पावडर करून घ्यायची. तर मिक्सरला हे बघा फिरवून घेतलेलं आहे मी. यानंतर एका भांड्यामध्ये अशी ही चाळणी ठेवायची आहे. जी तुमच्याकडे चाळणी असेल ती घ्या आणि त्यामध्ये ही सगळे पदार्थ आहे ते आपल्याला चाळून घ्यायचे. साखर घातलेली आहे, आपण वाटली आहे मिक्सरला. जर यामध्ये दाणे असतील काही तर ते असे चाळल्यामुळे या चाळणीमध्येच राहतील. हे बघा, हे सगळं चाळून घेतलेलं आहे. थोडेसे दाणे साखरेचे राहिले होते. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे सगळे पदार्थ एकत्र एकजीव होतील. मस्त असं हे आपलं टेक्स्चर तयार झालेलं आहे. आता याच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला घालायचा आंब्याचा पल्प. तर हा 1 वाटी हापूस आंब्याचा पल्प आहे. हापूस आंबा गोड असतो, त्यामुळे 1 वाटी पल्प घेतलेला आहे. यानंतर सारख्याच वाटीने 1 वाटी दूध घेतलेलं आहे. म्हणूनच साखर घेताना सुद्धा मी 1च वाटी साखर घेतलेली. यानंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं, एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. हे बघा, एकदम स्मूथ अशी आंब्याची आपली ही प्युरी तयार झालेली आहे. रवा आणि साखर वाटून ठेवलं होतं, त्यामध्येच ही प्युरी घालायची. तर घेताना वाटीने मोजून घ्यायची. तर सुरुवातीला 1 वाटी झालेली आहे आणि आता ही दुसरी वाटी घातलेली आहे. आपण 1 वाटी रवा, अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी साखर आणि इथे 2 वाटी आपण आंब्याची प्युरी घातलेली आहे दुधासकट. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आंबा गोड होता त्याप्रमाणे मी साखरेचा वापर केलेला आहे. 1 वाटी साखर घातलेली आहे. तुम्ही टेस्ट करून त्यानंतर इथे साखरेचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. हापूस आंबा घेतलाय तर तो गोडच असतो. आता हे सगळं मिक्स करून घेतलं हे बघा. यानंतर आपण इथे रवा घातलेला आहे, त्यामुळे झाकण ठेवून कमीत कमी अर्ध्या तासासाठी तरी बाजूला ठेवून द्यायचं आहे. कारण रवा फुलण्यासाठी तेवढा वेळ तरी द्यायचा. कमीत कमी अर्धा तास, जास्तीत जास्त 1 तास. आज आपण आंब्याचा केक बनवतोय, रवा आंब्याचा केक बनवतोय. यासाठी इथे मी केक टीन घेतलेला आहे. यामध्ये घालायचं आहे बटर पेपर. तुमच्याकडे असा केक टीन नसेल तर तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये किंवा दुसरं कोणतंही भांडं घेऊ शकता आणि त्याला तूप लावू शकता. बटर पेपर नसेल तर किंवा मैद्याचं डस्टिंग करायचं आणि त्यानंतर हे बॅटर यामध्ये घालू शकता. आता मी बटर पेपर घातलाय तरीसुद्धा वरून मी थोडंसं असं तूप लावून घेतलं आहे. अर्धा तास झाला आहे. हे बॅटर खूप छान असं घट्ट झालेलं आहे. हे बघा, एकदा मिक्स करून घेऊया. पाहू शकता याचं टेक्स्चर. केकचं बॅटर असं पाहिजे, जास्त पातळ करायचं नाही, असं घट्ट असायला हवं. आता हे बॅटर आपलं एकदम परफेक्ट झालं आहे. रवासुद्धा खूप छान असा फुललेला आहे. यानंतर यामध्ये घालूया 2 चमचे तूप. तर हे तूप थोडं हलकं गरम करून घेतलं आहे. घट्ट तूप घालायचं नाही, थोडंसं गरम करायचं आणि त्यानंतर वितळून घेतलेलं तूप घालायचं आहे. तुम्ही इथे बटरचा वापर करू शकता. केकला बेकरी स्टाईल सुगंध येण्यासाठी इथे व्हॅनिला इसेन्सचे 3-4 ड्रॉप्स टाकलेत. यानंतर इथे मी सुकामेवा चिरून घेतला आहे. अर्धा घालते आणि अर्धा बाजूला ठेवते वर गार्निशिंगसाठी. यानंतर इथे मी टुटी फ्रुटीसुद्धा घेतलेले आहे. टुटी फ्रुटी मैद्यामध्ये असे कोट करून घ्यायचे, म्हणजे ते खाली तळाला बसत नाही, असे मिक्स होतात व्यवस्थित, असे घालायचे आहेत. टुटी फ्रुटी मी ह्या घरीच बनवलेले आहेत. रेसिपी अपलोड आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. आता हे सगळं परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर असं पाहिजे व्यवस्थित. पातळ नको अजिबात. पातळ असेल तर केक व्यवस्थित बनणार नाही. आपलं जे प्रमाण आहे ते एकदम परफेक्ट आहे. तुम्ही या पद्धतीने बिनधास्त रव्याचा केक, आंब्याचा केक बनवू शकता. यानंतर यामध्ये घालायचा 1 लहान चमचा बेकिंग पावडर. बेकिंग सोडा वापरलेला नाही, बेकिंग पावडर वापरलेली आहे. लगेचच हे एकाच डायरेक्शनने मिक्स करून घ्यायचं. आता बेकिंग पावडर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे. बेकिंग पावडर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स केलं नाही तर केकवर बेकिंग पावडरचे थोडेसे असे स्पॉट्स दिसतात. यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला केक टीनमध्ये हे बॅटर घालायचं आहे. हे बघा, याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता. असं घट्ट बॅटर बनलं पाहिजे. आता हे बॅटर या केक टीनमध्ये घालण्यापूर्वीच मी ज्या कढईमध्ये किंवा कुकरमध्ये तुम्हाला हा बेक करायचा असेल ते आधीच प्रीहीट करायला ठेवायचं आहे 15 मिनिटासाठी. सगळं केक टीनमध्ये मी हे बॅटर घालून घेतलेलं आहे.
यानंतर हाताने हलक्या हाताने असं टॅप करून घ्यायचं, काही एअर बबल्स असतील तर ते निघून जातील आणि हे बॅटरसुद्धा व्यवस्थित असं हे सेट होईल. चांगलं हे टॅप करून घेतलेलं आहे. यानंतर आपल्याला यावर घालायचा आहे सुकामेवा बारीक चिरून घेतलेला, मी थोडा बाजूला ठेवला होता. आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे यावर टुटी फ्रुटी, म्हणजे हा केक दिसायला सुद्धा खूप छान दिसतो. व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. सुकामेवा आणि टुटी फ्रुटी असे हे पसरवून घातलेले आहेत. आता आपण हा केक बेक करून घेऊया. यासाठी आधीच मी तव्यावर कढई गरम करायला ठेवली होती 15 मिनिटासाठी, म्हणजे प्रीहीट होते चांगली. आणि त्यानंतर आता यामध्ये आपल्याला हा केक टीन ठेवायचा आहे. तर मी जिथे स्लो फ्लेम जळते ना गॅसची शेगडीची, तिथे मी तवा आणि त्यानंतर त्यावर कढई ठेवलेली आहे. आता यावर केक टीन ठेवून द्यायचा आहे, झाकण लावायचं आहे. झाकणाला होल आहे तो बंद करायचा आहे टिश्यू पेपरने आणि 50 ते 55 मिनिटासाठी हा केक एकदम स्लो फ्लेमवर बेक करून घ्यायचा आहे. मध्येच याला अजिबात उघडून बघायचं नाही, नाहीतर केक व्यवस्थित बनणार नाही. तर मला 55 मिनिटं लागलेली आहे हा केक बेक करण्यासाठी. नंतर सुरीने किंवा टूथपिकने असं चेक करायचं आहे. अजिबात या टूथपिकला केक चिटकत नाही, याचा अर्थ केक आपला व्यवस्थित बेक झालेला आहे. पाहू शकता मस्त असा फुललासुद्धा आहे. आता हा केक टीन काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया. केक टीन काढून रूम टेम्परेचरवर आपल्याला हा थंड करून घ्यायचा आहे. पहा काय मस्त असा कलरफुल रंगीबिरंगी केक आपला तयार झाला आहे. तर मी अर्धा तास हा थंड होण्यासाठी ठेवला होता. याच्या साईडच्या कडा अशा लूज करून घेऊया आणि त्यानंतर याला डिमोल्ड करून घेऊया. वरून थोडंसं असं टॅप करायचं आहे. सहज हा केक निघतो, पाहू शकता. बटर पेपर लावलेला होता त्यामुळे पटकन असा निघालाय. रंग पाहू शकता काय मस्त सुंदर आला. याला जाळ्यासुद्धा खूप छान आलेल्या आहेत. पहा मस्त असा स्पॉन्जी केक तयार झालेला आहे. मुलांच्या आवडीचा आहे. आपण बेकरीमधून मैद्याचा केक घेऊन येतो, पण घरच्या घरी मंडळी तुम्ही या सोप्या पद्धतीने, आता आंब्याचा सीझन सुरू आहे तर आंब्याच्या या सीझनमध्ये असा हा तुम्ही रव्या आंब्याचा केक एकदा घरी नक्की बनवून बघा. चवीला हा केक खूप छान लागतो. शिवाय आपण खूप कमी साहित्यामध्ये बनवलेला आहे. रव्याचा आणि आंब्याचा वापर करून बनवलेला आहे. शिवाय गव्हाचं पीठ घातलं आहे, मैद्याचा वापर अजिबात केलेला नाही. त्यामुळे हा बिनधास्त तुम्ही मुलांना सुद्धा देऊ शकता. केक पूर्णपणे थंड करायचा आणि त्यानंतरच आपल्याला हा केक कापून घ्यायचा आहे. तर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कापू शकता. पाहू शकता अगदी सहज हा केक कापला जातोय. खूपच स्पॉन्जी असा केक तयार झालाय. जाळ्या पाहू शकता किती मस्त अशा याला जाळ्या पडलेल्या आहेत. तर मी लहान लहान आकारामध्येच कापून घेते. मुलांना तर केक फारच आवडतो. शिवाय आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत. मुलांना मधल्या वेळेत काही ना काही खायला हवंच असतं, भूक लागत असते, खायला मागत असतात. तर या पद्धतीने असा केक बनवून ठेवून तुम्ही त्यांना देऊ शकता. पहा काय मस्त असा स्पॉन्जी झालेला आहे, एकदम सॉफ्ट असा केक झालेला आहे. चवीला सुद्धा खूप छान झालाय. पहा तुम्हाला तोडून दाखवते. मस्त अशा आतमध्ये सुद्धा हे बघा जाळ्या पडलेल्या आहेत. आंब्यापासून बनवता येतील असे बरेच पदार्थ मी अपलोड केलेले आहेत. सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. एकदा ते सुद्धा पदार्थ तुम्ही नक्की बनवून बघा. आजची रेसिपी तुम्ही कुठून पाहता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. जरा ही रेसिपी आजची आवडली असेल तर लाईक करा आणि मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत शेअर करा.